हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, काही राज्य शासनाच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आलेली आहे का शेतकऱ्यांसाठी? हो, तर सर काय अपडेट आहे ते तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हो. काल राज्य सरकारच्या माध्यमातून 21 जानेवारी 2025 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जी-आर शासनाने निर्गमित केलेला आहे. हां, शेतकऱ्यांना पुन्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी-आर सरकारने मंजूर केलेला आहे हां. आणि सरकारने एकंदरीत अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. आता आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कोणकोणते जिल्हे मंजूर केलेले आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र केले आहेत, त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे हं, आणि हेक्टरी किती रुपये त्या जिल्ह्यामध्ये निधी भेटणार आहे, हं. कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हे सगळे पैसे मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम महत्त्वाचं करावं लागणार, याच्या संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर? हां, हां. बरोबर. तर पहिला जिल्हा आहे अमरावती. हां. अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै-ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झाली होती. हं, त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 41,911 शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना 134,61,83,83,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. हं. तर दुसरा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै-ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे जवळपास अकोला जिल्ह्यातील 3,433 शेतकऱ्यांना बाधित झाले होते. त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. हं. त्या 3,433 शेतकऱ्यांना 10,90,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. हां. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै-ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे 3,852 शेतकरी बाधित झाले होते आणि या 3,852 शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांना 9,45,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. हं, याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा. वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे 5,933 शेतकरी बाधित झाले होते आणि या शेतकऱ्यांना 10,84,00,00,000 98,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा या तिन्ही अमरावती विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 54,98,00,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि 49,196 शेतकरी पात्र आहेत आणि एकूण या 21 जानेवारी 2025च्या जी-आरनुसार एकंदरीत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 55,129 शेतकरी पात्र केलेले आहेत. या शेतकऱ्यांना 165,83,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि आता हेक्टरी 13,600 रुपये जिरायत पिकासाठी, बागायतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक फळी पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि आता लवकरच या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय यादी येणार आहेत आणि यादी आल्यावर शेतकऱ्यांना आपला व्हीके नंबर घेऊन के-वाय-सी करता येणार आहे आणि के-वाय-सी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांना के-वाय-सी करावी लागेल. हं, हं, हं. हं. तर सर आता हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे जास्त करून? मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सुद्धा सांगलेली आहेत. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा हं, या 4 जिल्ह्यामध्ये हा निधी भेटणार आहे आणि 21 जानेवारीला तो जी-आर काढलेला आहे. काल काल परवा हा जी-आर निर्गमित केलेला आहे. हं, हं, हं. हं. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. हां, धन्यवाद.